मी, धात्री आणि बाबा असेच एकदा महालात बोलत बसलो होतो. इतक्यात एक दूत सैनिक धापा टाकत महालात आला. श्वास कसा तरी रोखत तो म्हणाला, महाराज, पूर्वेकडून निषादांचं सैन्य वाटचाल करीत आहे. आपल्या भोजपुरावर ते चालून येत आहेत. काय म्हणतोस? असा जा आणि सेनापतींना रणभेरी आणि शंख फुंकायला सांग. चर्मणवतीच्या किनाऱ्यापलीकडच त्यांना रोखलं पाहिजे. या भोजपुरात कुंती भोज आहे तोपर्यंत हे राज्य स्वतंत्रच राहील. जा. बाबा झटकन उठले आणि शस्त्रागाराकडं निघून गेले. त्यांच्या चालीत सिंहाची ऐट होती. शरीरात भोजकुलाचं अशरण रक्त होतं. क्षणार्धात योद्ध्याचा वेश चढवून ते परत आले. नगरात सगळीकडं शंख, दुंदुभी आणि रणभेरी घुमू लागल्या. बाबांची चर्या एका वेगळ्याच तेजानं चमकू लागली. भोजपुराचं सैन्य तयार झालं. सगळीकडं भोजांच्या राज्याचा जय जयकार घुमू लागला. शूर सैनिक स्वातंत्र्यासाठी मरायला तयार झाले. मी धात्रीला पंचारती तयार करायला सांगितलं. युद्धावर जाण्यापूर्वी राजाला ओवाळायचं असतं. धात्री आरती घेऊन आली. पण त्यापूर्वीच बाबा बाहेर पडले. राजवाड्याच्या द्वारातून मी म्हणाले, बाबा थांबा, मी ओवाळते. ते मागं न फिरताच म्हणाले, क्षत्रिय तोंड फिरविल्यानंतर मागं कधीच वळून बघत नसतात मुली. विजयी होऊन आलेल्या पित्याला ओवाळ. तोपर्यंत पंचारती देव्हाऱ्यातल्या कुलदेवते पुढं तशीच तेवत ठेव. त्यांनी गरुड चिन्हांकित राजध्वज हाती घेतला. पुढचं पाऊल पुढं टाकीत ते महाद्वारात गेले आणि रथात बसून क्षणार्धात दिसेनासे झाले. चोहोकडे महाराज कुंती भोजांचा विजय असो अशा घोषणा घुमू लागल्या. भोजांचं सैन्य निषादांचा निपात करण्यासाठी पेटल्या मनानं धावू लागलं. धुळीचा एक लोळ दूरवर उठत गेला. अश्वनदीच्या पात्राच्या दिशेनं तो थोड्या कालानं विरून गेला. रोज वेगवेगळ्या वार्ता कानांवर पडत होत्या. चर्मणवती नदीच्या पुढं दोन्ही सैन्यांची गाठ पडली होती. कधी निषादांची सरशी होत होती तर कधी आमची. सरशी होत आहे असं समजताच निषादांचं सैन्य क्षणात जवळच्या घनदाट अरण्याचा आश्रय घेत होतं. पण भोजपूरच्या चिवट सैन्यापुढं त्यांचं काहीच चाललं नाही. 10 दिवस त्यांनी वाट पाहिली आणि परत ते विंध्य पर्वताच्या दिशेनं आले तसे माघारी निघून गेले. बाबा यशस्वी झाले. एक दूत वार्ता घेऊन आला, निषादांना पिटाळून महाराज कुंतीभोज परत येत आहेत. सगळं नगर उत्साहानं भरून गेलं. आपल्या शूर राजाचं प्रेमपूर्ण स्वागत करण्यासाठी नगरजन उत्सुक झाले. स्त्रियांनी अंगणात सडे शिंपले, गुढ्या तोरणं उभारण्यात आली. आक्रमकांना पिटाळणाऱ्या कोणत्या वीर राजाचा जनतेला अभिमान वाटणार नाही? अशा राजाचं कोण स्वागत करणार नाही? कोण त्यांच्यावर सुवर्णपुष्पांचा वर्षाव करणार नाही? 15 दिवसानंतर बाबा विजयी होऊन परत येत होते. 15 दिवस कुलदेवतेसमोर इंगुतीचं तेल घालून तेवत ठेवलेली पंचारती हातात घेऊन मी राजवाड्याच्या महाद्वारात उभी राहिले. नगराच्या सीमेवरून नगाऱ्याचा आवाज येत होता. नगरजन घोषणा देत होते, फुलं उधळीत होते. शेवटी आमचं विजयी सैन्य राजवाड्याजवळ आलं. सैन्याच्या आघाडीवर एका हत्तीच्या अंबारीत बाबा बसले होते. माहुतानं हत्ती खाली बसविला. बाबा महाद्वारात उभे राहिले. त्यांच्या विजयी डोळ्यांतून आनंदाच्या ज्योती बाहेर पडत होत्या. मान ताठ होती. महाद्वारात मी त्यांना ओवाळलं. त्यांनी पाठीवरच्या बाणांच्या भात्यातून एक बाण सरकन खेचून हातात घेतला. त्याचं धारदार टोक त्यांनी आपल्या उजव्या अंगठ्याला टोचलं. त्यांच्या भरगच्च अंगठ्यावर रक्ताचा एक थेंब उभा राहिला. त्याचा टिळा माझ्या मस्तकाला लावीत ते म्हणाले,
वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीर कन्यांनी शीलासाठी मरावं. अमृताचे बोल होते ते. मी भारावून गेले. मला बाबांचा अभिमान वाटला. मी मनोमन पुटपुटले, वीर कन्यांनी शीलासाठी मरावं आणि वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं. सगळ्या नगरजनांनी विजयोन्मादानं घोषणा केल्या. महाराज कुंतीभोजांचा विजय असो, राजकुमारी कुंतीदेवींचा विजय असो. अभिमानानं छाती फुगवीत बाबांनी महाद्वारात पाऊल टाकलं. इतक्यात एक तीक्ष्ण आवाज सगळ्यांची काळजं कापत वाड्याच्या प्राकारात घुमला. विजेच्या कडकडाटासारखा. प्राकाराच्या पाषाणांवरही भीतीनं रोमांच उभे राहावेत असा. राजा, विजयाच्या आनंदानं एवढा उन्मत्त झालास काय? तुझ्या राजवाड्यासमोर कोण अतिथी उभा आहे याची तुला जाणीव तरी आहे काय? सगळ्या नगरजनांची दृष्टी त्या आवाजानं आपल्याकडं खेचून घेतली. भीतीची एक सणसणीत शिरशिरी सगळ्या वातावरणाच्या अंगात चमकून गेली. आम्ही आवाजाच्या दिशेनं पाहिलं. एक लांबच लांब दाढी असलेला, जटाधारी, कृश आणि उंच असा ऋषी होता तो. त्याचा रंग तांबसर होता. सगळं जग जणू काही त्याच्या दृष्टीनं हातातील बिल्व वृक्षाच्या वक्रदंडानं सहज उलटं करता येण्यासारखं केवळ गवताचं पातं होतं. आपल्या वक्र भुवयांनी त्यानं सगळ्या ब्रह्मांडाला एक जबरदस्त विळखा घातला होता. हातातील चकचकीत झळाळणारा कमंडलू हवेत नाचवीत तो डोळ्यांतून अग्नीचा वर्षाव करीत होता. नगरजन कुजबुजू लागले. बाबा तत्परतेनं पुढं झाले आणि त्या ऋषींच्या पायांवर त्यांनी सरळ लोळण घातली. तो ऋषी पुन्हा कडाडला. कुंतीभोजा, कसल्या या रणभेरींच्या आणि तुतार्यांच्या फुंकण्या फुंकतो आहेस? गुरुदेव क्षमा असावी. स्वारीहून आत्ताच परततोय. आपल्या आगमनाची कल्पना नव्हती. नाहीतर. बाबा त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून कळवळून बोलू लागले. क्षणापूर्वी अशोकासारखे ताठ असलेले बाबा क्षणात गवताच्या पात्यासारखे मलूल झाले. क्षणापूर्वी भुजंगासारखे सळसळीत वाटणारे बाबा क्षणात गोगलगाईसारखे दीन झाले. आगमनाची कल्पना द्यायला मला काय तू आपल्या पायाचा मांडलिक समजलास? या पृथ्वीच्या पाठीवर हवं तिथं मुक्तपणानं स्वच्छंद फिरणारा मी एक मुक्त ऋषी आहे हे विसरलास की काय? की ही सगळी पृथ्वी तुझ्या पायाची बटीक झाली आहे? तो ऋषी भुवया वाकड्या करीत परत गरजला. अंगावर कोसळणाऱ्या कड्यासारखाच तो सर्वांना वाटला. क्षमा असावी. आपण येणार हे समजलं असतं तर आपलं उचित स्वागत करता आलं असतं. अंग सावरून उभं राहत बाबा बोलले. स्वागत आणि मानपान तुझ्यासारख्या नृपांसाठी असतो. मला त्याची पत्रास नाही. क्षमा असावी. हात जोडून बाबा दीनवाणे म्हणाले. ठीक आहे राजा, चल. सगळ्या लोकांनी सुटकेचे निश्वास सोडले. धात्रीनं मला पुढं होऊन नमस्कार करायला सांगितलं. मीही हळूच पुढं झाले आणि त्या ऋषीला वाकून नमस्कार केला. ही कोण राजा? त्यांनी बाबांना प्रश्न विचारला. ही माझी कन्या कुंती. तुझी कन्या? राजा, कुणापुढं तू बोलतो आहेस याची नीट जाणीव आहे काय तुला? आपले डोळे गरगर फिरवीत ऋषीनं खोचक प्रश्न विचारला. नाही गुरुदेव, क्षमा असावी. ही शूरसेन राजाची कन्या पृथा, माझी मानसकन्या कुंती. आज बाबांना काय झालं होतं? पावसानं झोडपलेल्या लव्हाळासारखे ते खाली मान घालून क्षणाक्षणाला त्या दाढीवाल्या ऋषीला नमस्कार का करीत होते? राजा, इथं मी काही तीर्थयात्रा करण्यासाठी आलो नाही. मला एक महायज्ञ करायचा आहे इथं, या भोजपुरात आणि या तुझ्या वाड्यात.
माझ्या अंतरात्म्याचा मला तसा आदेश आहे. सेवक सेवेला तत्पर आहे. बाबा वाकून म्हणाले, हा महायज्ञ साधा नाही राजा. या यज्ञानं ज्या 5 मूलतत्वांनी हे जग साकारलं आहे त्या पंचमहाभूतांना मी माझ्या पायाचे दास बनविणार आहे. ज्या शक्तींच्या जोरावर हे सगळं जग चालतं त्या सगळ्या शक्तींना या यज्ञानं मी दास करणार. समजलास? या यज्ञात काही कमी पडलं तर? त्यानं डोळे फिरवले. नाही गुरुदेव, मी आणि कुंती आपणाला काहीच कमी पडू देणार नाही. लक्षात ठेव कुंती भोजा, हा यज्ञ सगळ्या आर्यावर्तात पहिल्या प्रथमच केला जाणार आहे. गेली 3 तप त्यासाठी हिमालयात घोर तपश्चर्या करून मनाचं दिव्य सामर्थ्य मिळवून मी आलो आहे. गुरुदेव, आज मी धन्य झालो. आपण राजवाड्यात चलावं. राजवाड्यात कशाला? जिथं वैभवाचा विलास असतो तिथं आत्म्याचा विनाश असतो. मी पर्णकुटीत राहीन, तुझ्या वाड्यासमोर. पर्णकुटीत. जशी आज्ञा. ही कुंती आपली सेवा करील. त्या ऋषीनं वाड्याच्या महाद्वारातून आत पाऊल टाकलं. सगळ्या लोकांनी घोषणा केली, दुर्वास ऋषींचा विजय असो. गरकन वळत दुर्वास ऋषी सगळ्यांच्या अंगावर एकदम ओरडले. कुणाचा जय जयकार करता? इथं ओरडण्यापेक्षा शेतात जाऊन ओरडा. धान्याची कणसं खाणारी पाखरं तरी उडून जातील. जा इथून, चालते व्हा. राजा, हा असला गोंधळ मला मुळीच चालणार नाही. मला संपूर्ण एकांत पाहिजे. ते परत कडाडले. ते दुर्वास ऋषी होते तर अत्री ऋषींचे पुत्र, महासती अनुसूयेचे पुत्र, योगीराज दत्तात्रेयांचे बंधू, आर्यावर्तातील सर्व कोपिष्ट ऋषींचा कोप ज्यांच्या कमंडलूत सहज सामावला असता असे दुर्वास. लागलीच वाड्यासमोर एक पर्णकुटी उभारण्यात आली. एक विचित्र दृश्य दिसू लागलं. एका वैभवशाली वाड्यासमोर एक वाळल्या गवताची पर्णकुटी उभी राहिली. वाड्यात येणारे सगळे अभ्यागत त्या पर्णकुटीकडं आश्चर्यानं पाहू लागले. जिथं सैनिकांची संकलनं होत होती तिथं दुर्वास ऋषींचे गंभीर मंत्रोच्चार घुमू लागले. ओम भूर्भुवस्वः. भल्या पहाटे उठून दुर्वास ऋषी अश्वनदीत स्नान करून येत आणि मंत्र साधनेसाठी पूर्वेकडं तोंड करून बसत. समोरच्या यज्ञकुंडात निरनिराळ्या समिधा टाकत. त्यांच्या धुरानं राजवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पाणी उभं राहू लागलं. दुर्वास ऋषी. किती विक्षिप्त आणि हेकेखोर होतं त्यांचं वागणं. ज्यानं जग निर्माण झालं आहे त्या दिव्य शक्तीवर ते विजय मिळवणार होते. पंचमहाभूतांना ते दास करणार होते. मनाच्या कुठल्या अवस्थेत ते होते हे कुणालाही सांगता आलं नसतं. क्षणात एखाद्या लहान बालकासारखं ते मला दूध हवं म्हणून हट्टाला पेटत तर कधी कधी 2-2 दिवस ते काहीच खात नसत. क्षणात ते एखाद्या दुर्मिळ अशा झाडाच्या समिधा मागत तर कधी असलेल्या फेकून देत. कधी कधी ते एकसारखे अंगावर खेकसत तर कधी कधी 2-2 दिवस एक शब्दसुद्धा बोलत नसत. अशा या दुर्वास ऋषींची सेवा करण्याचं काम बाबांनी माझ्यावर टाकलं होतं. त्यांनी मला अशी समज दिली होती की दुर्वास ऋषी कितीही चिडले तरी तू त्यांना उलट बोलू नकोस. मुखावर कंटाळा दिसू देऊ नकोस. त्यांच्या सेवेत काहीच कमी पडू देऊ नकोस. कधी कधी ऋषींचं वागणं असह्य होई. मला ते सरळ आपले पायसुद्धा धुवायला सांगत. त्यांच्या हाताखाली इतके आणि असे काम पडे की शरीर थके, मन कोमेजे. पण बाबांच्या समाधानासाठी मी तेही करीत असे. धुतलेले पाय पुन्हा धुवावे लागत. पुन्हा वर आरडाओरडा निराळाच.
ती सगळी पर्णकुटी जाळून उद्ध्वस्त करून आपण सरळ मथुरेला निघून जावं असं मला वाटे. या विक्षिप्त माणसाच्या सहवासात जास्त दिवस राहिले तर मला वेड लागेल की काय अशी मला भीती वाटू लागली. 1 नाही 2 नाही, चांगले 10 महिने मी हे विचित्रपणाचं सगळं वागणं सहन केलं. रोज रात्री मी अर्धवट झोपेतून उठून बसत असे, कारण पहाटे दुर्वासांची पूजनाची तयारी करावी लागे. अर्धवट झोपेमुळं माझे डोळे लाल दिसू लागले. मी कृश होत चालले. माझी ती अवस्था बघून धात्री दुर्वासांच्या नावानं बोटं मोडू लागली. शेवटी दुर्वास ऋषी पर्णकुटीच्या बाहेर पडेनासे झाले. शेवटचे 2 महिने तर ते पूर्णतः अबोल होते. नुसतं दूध आणि फळं हाच त्यांचा आहार असे. रात्री न झोपता ते एकसारखे रात्रभर मंत्र पुटपुटू लागले. मला त्यांच्या त्या जागरणांची भीती वाटू लागली. हा ऋषी त्या शक्तींवर विजय मिळवण्याऐवजी त्या शक्तींमध्येच मिसळून जाणार की काय? काय निघणार आहे त्या यज्ञातून? काय करणार आहेत हे दुर्वास त्या तेजांना दास बनून? मानवाला ते तेज कधी झेपेल काय? असंख्य प्रश्नांनी माझं मन दिवसभर अस्वस्थ असे. कुणीकडं जरा इकडं तिकडं जावं म्हटलं तरी ते अशक्य असे, कारण ते पर्णकुटीतून केव्हा हाक मारतील याचा नेम नसे. कधी काय मागतील ते सांगता येत नसे. एका पौर्णिमेच्या दिवशी मी असाच विचार करीत झोपी गेले. त्या दिवशी मला गाढ झोप लागली होती. पहाटे जागी झाले ते एका मोठ्या आवाजानंच. पर्णकुटीतून दुर्वास ऋषी एकसारखे ओरडत होते. नुसतं दूध पिऊन आणि फळं खाऊनही त्यांचा आवाज विजेच्या कडकडाटालाही लाजवील असा कणखर होता. आनंदानं ते आरोळ्या मारीत होते. कुंती भोजा, कुंती भोजा. मी गडबडीनं उठले आणि आत गेले. त्यांनी आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यांकडं बघणं मला शक्य होत नव्हतं. अतिशय दीप्तिमान तेजाचे ते 2 गोल होते. मला बघताच एक अस्पष्टशी स्मिताची लकीर त्यांच्या मुखावर चमकली. घनगंभीर आवाजात ते म्हणाले, कुंती, माझी सेवा केल्याचं फळ आज तुला मिळेल. सगळं जग यापुढं तुला वीरांची जननी म्हणून ओळखेल. ये, बैस. मी तशीच उभी राहिले. ते गरजले, बैस. मी त्या यज्ञाच्या वेदीजवळ बसले. त्यांच्या बोलण्याचा काही म्हटल्या काहीच अर्थ कळला नाही मला. ते म्हणाले, कुंती, या विश्वातली पंचमहाभूतं आज माझ्या मंत्रांच्या धाग्यांनी मी रथाच्या अश्वांसारखी करकचून बांधून टाकली आहेत. माझा प्रयोग यशस्वी झाला आहे. हे आचमनाचं पाणी घे. पण माझं मन भीतीनं गारठून गेलं. कुंती, तू कुणापुढं उभी आहेस याची कल्पना आहे काय? त्यांचे डोळे थरथरू लागले. मला ते जाळून टाकणार होते की काय? मी मुकाटपणं आचमनाचं पाणी घेतलं. ते घडाघडा मंत्र म्हणू लागले. ते शब्द मी पूर्वी कधीही ऐकले नव्हते, तरीही ते कानांवाटे माझ्या मनाच्या पडद्यावर स्पष्टपणं उमटू लागले. ते शब्द ऐकताना मला एक अननुभूत आनंद वाटत होता. ते शब्द म्हणजे अमृताच्या लहरी होत्या. माझ्या शरीरातील कण हलका झाला. क्षणभर मी म्हणजे ते शब्दच आहे असे मला वाटू लागलं. डोळ्यांपुढं धवल प्रकाशाची वलय दाटली. मंत्र म्हणून होताच विजयी वीरासारखे दुर्वास उठले. माझ्या मस्तकावर हात ठेवून ते म्हणाले, कुंती, या आर्यावर्तात तुझ्यासारखी दुसरी स्त्री होणार नाही. ज्या शक्तींचं स्मरण करून तू हे मंत्र म्हणशील ती शक्ती मानव रूपात क्षणात दासासारखी तुझ्या समोर उभी राहील आणि तुझ्या पोटी आपल्यासारखाच तेजस्वी पुत्र निर्माण करून निघून जाईल.
ही दुर्वासाची वाणी आहे, लक्षात ठेव. जा. माझ्या कसल्याच उत्तराची वाट न पाहता किंवा बाबांना भेटण्यासाठी न थांबता ते आले होते. तसेच कमंडलू नाचवीत मत्त हत्तीसारखे पर्णकुटी बाहेर पडले. क्षणार्धात ते दिसेनासेही झाले. राजवाड्याच्या तटाबाहेर पडून उत्तरेकडं निघून गेले. यज्ञकुंडातील राख वायुलहरींबरोबर पर्णकुटीभर पसरू लागली. वाऱ्याच्या एका लहरीनं दुर्वास बसले होते ते व्याघ्रचर्म उलटं सुलटं झालं.